नमस्कार, मी शुभांगी पंडित. स्वतेज न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. आपल्या इकडचं मोह हे झाड दुर्लक्षित झालंय. खरं म्हणजे हे झाड बहुगुणी झाड आहे, बहु औषधी सुद्धा आहे. परंतु आपण आपल्या पूर्वजांकडे लक्ष दिलं नाही आणि त्याच्या गुणाकडे दुर्लक्ष केलं. मोहातून एवढे हाय प्रोटीन्स आहेत. तुम्हाला आठवत असेल कोरोनाच्या काळामध्ये कित्येक लोकांनी मोहा खाऊन त्यांची इम्युनिटी पॉवर कशी वाढल यासाठी मोहाच्या फुलांचं सेवन केलेलं होतं. एवढी शक्ती ही त्या मोहाच्या झाडामध्ये आहे. आणि योगायोगानं आमच्या काही कार्यकर्त्यांनी कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरच्या सोबत येऊन मोहाचे लाडू बनवले आणि ते मोहाचे लाडू एवढे आता पॉप्युलर झालेत की राज्यस्तरावर त्याची दखल घेतल्या गेलेली आहे. आणि आमचा मानस आहे कृषी विज्ञान केंद्राचा की या झाडाला आपण आता राज्यस्तरावर नव्हे तर देश पातळीवर कसं पोहोचवायचं यासाठी आम्ही प्रयत्न केलाय. आम्ही मागे छोटासा प्रयत्न केला होता हळदीसाठी. हळदीला राजाश्रय मिळाला, 800 कोटी रुपये मंजूर झाले. वसमतला त्याचं चांगलं केंद्रही मोठं निर्माण झालेलं आहे आणि त्यामधून शेतकऱ्यांना अनेक फायदा झाला आहे. त्याच धर्तीवरती आता मोहाला सुद्धा याच्याकडं आकर्षित व्हावं म्हणून आम्ही वन खात्यालाही प्रस्ताव दिलाय. वन खात्यानं त्याच्या ज्या पडीक जमिनी आहेत किंवा राज्य शासनाने त्यांच्या ज्या जमिनी आहेत किंवा मग जसं आपण आंबा लागवडीसाठी, इतर फळबाग लागवडीसाठी रोजगार हमी योजनेतून अनुदान देतो, त्या पद्धतीनं जर अनुदान दिलं तर एक चांगलं मोहाचं उत्पादन निर्माण होऊन एक प्रोटीन्स असलेलं एक चांगलं पदार्थ हा आपल्या खाद्यामध्ये आपल्याला निर्माण करता येऊ शकतो. एवढंच नव्हे तर मोठ्या प्रमाणावरती जर का आपण मोहाची लागवड केली तर त्याच्या टोईपासनं एवढं चांगलं खाद्यतेल निर्माण होतं. आज आपल्या देशाचं जवळपास 90% वर खाद्यतेल आपण आयात करतो. ही आयातीची गरज आपल्याला पडणार नाही जर का आपण या मोहांचं लागवड मोठ्या प्रमाणावरती केलं तर. आता तुम्ही तुलना करा की मोसंबी, संत्रा, आंबा, इतर फळ बागेच्या बाबतीत आणि मोहाचं किती उत्पन्न एका झाडाचं मिळतं ते. माझा दावा आहे की एक मोहाचं झाड हे तुम्हाला कुठल्याही फळबागेपेक्षा जास्तीचं उत्पन्न देऊ शकतं. एवढी त्या झाडामध्ये ताकद आहे, शक्ती आहे आणि ते देतंय. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आज आपण जे सगळेजण आपल्या खाद्यामध्ये ऑर्गॅनिक नाव आपण वापरतो. खरं ऑर्गॅनिक जर काही असेल तर ते मोहाचे तेल, मोहाचे फूल, ह्याच्यामध्ये कुठलेही त्याच्यामध्ये खतं वापरली जात नाहीत, ना रासायनिक खतं वापरली जातात, ना रासायनिक फवारण्या या झाडावरती केल्या जातात. 100% नॅचरल असलेलं हे मोहाचं बहुगुणी झाड, त्याला प्रमोट करण्याचा आमचा मानस आहे. त्याबद्दल आम्हाला सरकारने मदत करावी अशा प्रकारची विनंती आम्ही आपल्या पालकमंत्र्यांना करत आहोत. दारू कशापासून बदली जात नाही. दारू प्रत्येकच सडक्या वनस्पतीपासनं, फळापासनं तुम्ही दारू कशाची बनते. दारू मला सांगा, फेनी कशापासनं बनते? काजूपासनं. मग इतर अनेक असे आहेत की ज्याच्यामध्ये गोडपणा आहे. अशा प्रत्येक फळातून आपण आता चांगल्या प्रकारची दारू तुम्ही नारळामधनं निर्माण करायला लागलात, चांगल्या प्रकारची दारू तुम्ही केळीमधनं निर्माण करायला लागलात. हे खाद्य आहे, ह्याला दारू तुम्ही म्हणूच नका. हे आपल्या जीवनासाठी आपल्याला पाचक अशा प्रकारचं तत्व हे त्याच्यामध्ये आहे. आणि हे प्रत्येक तुमच्या ज्याला काय म्हणतो धान्य किंवा फळं, ह्या दोन्हीमधनंही याची निर्मिती आपण करू शकतो. का लावू नये मला सांगा. जर त्याला चांगले पैसे मिळत असतील, चांगलं उत्पन्न जर मिळत असेल त्याच्यामधनं, तर त्यांनी का लावू नयेत. आपण सोयाबीन लावतो, एक दाणा तरी आपल्या घरी खातो.
मग तसं मोहाचं जर झाड लावलं आपण तर बिघडतंय कुठं? मोहाची सुद्धा लागवड ही शेतकऱ्यांनी केली पाहिजे व त्याची विक्री, त्याची खरेदी, त्याच्यावर प्रक्रिया ह्या संदर्भात सगळ्याच बाबतीत सरकारनं, राज्य सरकारनं आणि केंद्र सरकारनं याला सपोर्ट केला पाहिजे.